आताची सुट्टी आणि त्यात सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारो पर्यटकांची पावले आता कोकणाकडे वळली आहेत। समुद्र किनारपट्टी गजबजलेली आहे, त्याशिवाय नद्यांचं सौंदर्य पाहण्याला आणि खाडीतील कांदळवन सफारीला देखील पर्यटकांची मोठी पसंती बघायला मिळते। रत्नागिरीतल्या नाचणे नारायणमळी या ठिकाणी स्थानिकांनी एकत्र येत काजळी नदीवर सुरू केलेल्या कांदळवन पर्यटन प्रकल्पामध्ये सध्या पर्यटकांची मोठी गर्दी आहे। या ठिकाणी कांदळवन सफारी बरोबरच कयाकिंग देखील करण्याची सुविधा देण्यात आली आहे। त्यासाठी वन विभागानं बोटीसह 2 कयाक दिले आहेत। कयाकवर 2 व्यक्ती बसू शकतात, तर बोटीमध्ये एका वेळेस 8 जण सफर करू शकतात। विशेष म्हणजे पर्यटकांच्या सुरक्षिततेची देखील इथं काळजी घेतली जाते। याचाच आढावा घेत पर्यटकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। क्रिसमसच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे समुद्रकिनारे गजबजलेले आहेतच, त्याशिवाय अनेक पर्यटकांनी खाडींचं निसर्ग सौंदर्य अनुभवण्याला देखील पसंती दिलेली आहे। आपण सध्या आहोत ते नाचणे येथील कांदळवन पर्यटन स्थळाच्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणाहून पर्यटकांना इथल्या कांदळवनाची बोटीच्या माध्यमातून सफर घडवली जाते। इथलं खाडींचं जे निसर्ग सौंदर्य आहे, जैवविविधता आहे, त्याचप्रमाणे पक्षी आहेत, पक्षी निरीक्षणाची संधी देखील या पर्यटन केंद्राच्या माध्यमातून दिली जाते। वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी इथे पर्यटकांना पाहायला मिळतात। आपण या ठिकाणी आहोत, जवळपास 15 ते 20 कांदळवनाची माहिती या ठिकाणी पर्यटकांना दिली जाते आणि त्यामुळे एक वेगळं पर्यटन या माध्यमातून पर्यटकांना अनुभवायला मिळतं आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक इथे येत असतात। नाचणे रत्नागिरीतल्या नाचणे गावातील नारायणमळी इथल्या अनेक लोकांनी एकत्र येत हा उपक्रम सुरू केलेला आहे कांदळवन पर्यटनाचा आणि त्याला वन विभागाने देखील साथ दिलेली आहे। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत जे खास या निसर्ग सौंदर्याचा म्हणजे खाडी किनाऱ्याच्या खाडीतल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी आलेले आहेत। इथे आल्यानंतर तू नेमकं तिथे काय काय पाहिलंस बोटीच्या माध्यमातून? बोट सफर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहिले, मासे देखील पाहिले। मस्त मजा आली कारण हिरवगार वातावरण आहे इथे आणि सुंदर सुंदर पक्षी आपल्याला आजकाल जास्त शहरात तरी दिसतच नाही आजकाल, पण इथे येऊन तो अनुभव घेता आला, ती मजा आली। त्यातून आपण मैत्रिणींबरोबर होतो, हा अनुभव या वयात घेतो म्हणून जास्तच मजा येते आम्हाला आता। विशेषतः कोकण हे वेगवेगळ्या निसर्ग पर्यटन स्थळांनी ओळखलं जातं। इथलं नेमकं या पर्यटन स्थळासंदर्भात नेमकं काय सांगाल? कोकणात असलेल्या अनेक खाड्या त्यातीलच ही एक खाडी आणि ह्या 2 गोष्टी प्रामुख्याने मला इथे जाणवलं। स्वच्छ पाणी की जे आज कुठेही बघायला मिळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या स्थानिक तरुणांनी जो एक उपक्रम राबवला आहे, बेरोजगारीवरती मात केली आहे, त्याचा एक अभिमान वाटतो। मी अगदी स्थानिक असलो तरी देखील असा अनुभव प्रथमच मी घेत आहे। काय वेगळे पण सांगाल इथलं म्हणजे स्वच्छ किनारे, चांगली लागलेली झाडं राखलेली आहेत, सकाळी आल्यामुळे पक्षी फिरत आहेत, कुठेही कचरा असा प्रकार दिसलेला नाही, त्याच्यामुळे बरं वाटलं त्याच्यात। निश्चितच एक वेगळा आनंद पर्यटकांना या माध्यमातून मिळतो। पण ही बोट सफारी जे घडवतात ते काका आपल्या सोबत आहेत। काय सांगाल तुमचं नाव आणि पर्यटकांचा इथला प्रतिसाद कसा आहे या ठिकाणी आणि काय एकूण सांगाल काय काय इथे पर्यटकांना पाहता येतं या कांदळवन सफारीच्या निमित्ताने? माझं नाव निलेश गजने आणि मी या पर्यटक जे पर्यटक येतात त्यांना कांदळवन प्रकारे जे झाडं आहेत त्या झाडांची माहिती व विविध प्रकारचे जे पक्षी दिसतात त्या पक्ष्यांची माहिती देतो आणि विविध प्रकारचे जे मासे दिसतात त्या खाडीमध्ये ते पण आम्ही त्यांना दाखवतो। कांदळवन साधारणतः किती प्रकारचं इथे दाखवतो? कांदळवन एकूण 18 प्रकारचे जाती आहेत, त्याच्यामधले आपल्या इथे 14 प्रकारची जाती बघायला मिळतात आणि त्याच कांदळवनातून आपल्याला विविध प्रकारची झाडं आहेत, त्याच्यामधून आपल्यासाठी पूर्वीचे लोक औषधासाठी उपयोग म्हणून करायचे, त्याची पण आम्ही त्याच्यामधून माहिती देतो। पर्यटकांचा प्रतिसाद कसा आहे आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय काळजी घेतली जाते? पर्यटकांचा प्रतिसाद भरपूर चांगला आहे आणि पर्यटकांना सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट व इतर काही हे आहेत आपल्याकडे उपकरणं त्याच्या माध्यमातून निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर एक वेगळा आनंद पर्यटकांना या बोट सफारीच्या माध्यमातून मिळतो। वेगवेगळ्या प्रकारची कांदळवन पाहण्याचा आनंद लुटतात इथले पर्यटक। त्याचप्रमाणे खाडीतील जी जैवविविधता आहे त्याची माहिती देखील मिळते। वेगवेगळ्या
पक्ष्यांचं निरीक्षण या माध्यमातून करता येतं. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांना पसंती आहेच, त्याशिवाय आता खाडीतलं जे निसर्ग सौंदर्य आहे त्याला देखील पर्यटक आता ते पाहण्यासाठी पर्यटक पसंती देताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या नाचण्याच्या काजळी नदीवर हा पर्यटन उपक्रम जो आहे तो विशेषतः सुरू आहे आणि पर्यटकांचा प्रतिसाद देखील इथे चांगला असलेला पाहायला मिळतोय. राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी.